पुष्करच झालं. मुन्ना राशीद घालूक नारळ हाडले. किती आहेत नारळ? घालूक नाही बाबा, हे बघ फोडलं जमा केलं जवगात पासून. हे बघ कसे ओल मारलं ते संध्याकाळपासूनचं काम काढलं असं वाटतं. एका तासात. नारळ अरे नाही गेलो. आत्ता ना मी मालवणी गट्टा तिथं आहे, हॉटेल मालवणी गट्टा गेल्या 17 तारखेपासून चालू केलेले आजपर्यंत, म्हणजे आज 24 तारीख असा, आणि या 24 तारखेपर्यंत जवळपास 15 ते 16,000 नारळ इकडे लढवले असत, आणि सगळ्यांची लेखापड वगैरे ठेवलेली असा. नारळी पौर्णिमेक 2 दिवस शिल्लक असतात, आणि 2 दिवसाच्या जे सरते शेवटचे दिवस असतात ना, तेव्हा खूप नारळ लढवले जातात. तुम्ही विचार करा की एकाच जागेवरती साधारण 17 तारखेपासून आतापर्यंत हे 15 ते 16,000 नारळ लढवले गेले, आणि आज 2 दिवस असतात अजून नारळी पौर्णिमेक, आणि तरी पण इकडे नारळ लढवतात. ते कशा पद्धतीने लढवतात, रास घालतात आणि नारळ लढवतात, ते आता आपण बघूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, तिठ्यावरचं हॉटेल मालवणी कट्टा, आणि या मालवणी कट्ट्यासमोर रोज रात्री इकडे नारळ लढवले जातात. जवळपास 17 तारखेपासून सुरू केलेले आज जवळपास 15 ते 16,000 नारळ इकडे लढवले गेले. अजून एक दिवस उद्या जो बाकी असा, आणि गुरुवारी नारळी पौर्णिमा असा. या नारळ लढवण्यासाठी बरेचसे बाहेरचे जे नारळ लढवणारे प्रेमी असतात ते या निमित्तानं हय येतात. इकडे रास घातली जातात, आणि राशीतले नारळ घेऊन त्याच सगळ्यांबरोबर लढवचे असतात. त्याच्यानंतर त्याची लिखापड वगैरे सगळी ठेवून त्याचे पैसे परत वसूल करूचे लागतात. अशी बरीचशी उलाढाल या नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं होता. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मालवणी कट्टा येथे हॉटेल मालवणी कट्ट्याच्या समोर नारळ कसे काय लढवतात ते बघूया. चला. किती जण असतात ते बघायला नारळ लढवसाठी. टोटल 5 झाले. पडू दे. म्हणा सरले सरले सरले. पुष्करच झालं.
सांगितलेलं दोनावला गेले मोठा किती 5 झाले 3 दिलं चला परत एकदा गेलो ये गेलो पाणी पडला हळू रे वय वय गेलो 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 आम्ही दिसतो ना होय किती झोपात देऊ तू का घे हे किती किती आणलेलं नारळ टोटल किती होते 200 होते 200 सगळे संपले सगळे संपले. किती राहिले आता किती 30 सगळे रोवले टोटल 400 संपले पुन्हा पाच येतं ना फटको फटको येतं ना फुटले सगळे मुन्नाच घालताना मुन्ना स्वतःच फुटता काय बाबू रोजतो काय संपला जमला 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 मुन्ना तर रेकॉर्ड झाला असं वाटतं स्वतः मारून फुटले काय केलं होतं बघ तकडे मुन्ना राशीद घालूक नारळ हाडले किती नारळ घालूक नाही बाबा हे बघ फोडलं जमा केलं जावगात पासून हे बघ कसे ओल मारलं ते संध्याकाळपासूनचं काम काढलं असं वाटतं एका तासात स्टॉप करताल काय ते हे आता कापा करतले उद्या बाजारात ये गुरुवार किती अर्धी पाहून गोन असं किती पर्यंत जमा केलं नसते बघा आबा बेड कर आबा देऊन टाक जरा आता काढून दे आबा बेड लिहू ते किती आहेत बघ
पियुष पियुष सगळे भेट थांब तो कॅमेरा देतो किती रवले हे ते म्हणून का म्हणतात लिहून घेत असतं का सगळा हिशोब नाही जर गावलो तर साधारण आमका 2 आठवड्यात 200 नारळ असेच घेतलेले आहेत. तो घेता माझे 5 झाले आणि 10 नारळ घेऊन झाले. तो हिशोब गावला नाही म्हणून आता लिहूक चालू केलं. प्रत्येकाच्या नावावर एक एक वाढवत जातो. एक एक जो घेऊन जाईल एक एक वाढवत जातो. आणि ऑनलाईन केलं ना त्याचे जीपे पुढे लिहतो, ज्यांना कॅश दिला त्याचा कॅश पुढे लिहतो आणि त्यानंतर हिशोब करतो. त्याच्यानंतर कळता की किती गेले आहेत नारळ आणि किती तो हिशोब गावला. मग नारळ लढवून झाले का नंतर पेड करतो. नंतर पेड करतो, आधी नाही पैसे घेतो. हे टोटल अशी पुरी वही भरलेली आहे. पुरी वही भरलेली आहे फक्त याची या वर्षीची या वर्षी साधारण आम्ही 1 महिना बरोबर लढवतो. मोजलो नारळ नाही, अंदाज 14,500 नारळ झाले. 14,500 रोज 600 नारळ आणतो रोज. म्हणान 5-5 ते घातलं असतं ना झालं भरली ना. रोहन आपलं रोहन परत घेता बेड कर ना, तुझं नाव काढून टाकतो. चला दर्शनाची बरेच जमवल्यानं नारळ दर्शन खाडाखोड करत राहावं लागतं. सगळी काढू बॅड झालं. रोने झाले की सांगा नाव करतोय. कुठलो आबा मुन्ना थांबायचं नाव नाही घेत आहे. किती काढलं किती आता 2 नाही ते नारळ आता फुटलं त्याच्यात एका नारळावर 7 नारळ काढलं. एक आणि एक मला चक्का चोरच करून टाकता. हे दाखव कसं फुटलं गपची उडवून टाकलं मुन्ना. आमच्याकडे म्हणतात टेमली मारणं. कोणतो बादशाह टेम्पल डायरेक्ट उभं उगायला. मान्य केलं. माझं बुट्टलो म्हणतात काम झाला ना संपले बाहेरचे नारो असे पिलो
बाबा असं मध्ये येऊ नको रे गेलो पासून मार मार फटको मार फटको कोण नाही ना अजून मी मारतले मग तुका दिले होतो ना रे पट्टो काढून जाऊ आता अलाउड नाही असे किलो त्याच्या मीच मारतो मोडलं नाही पण भर सगळं मारता आई मागे नाही तू संपले तर आणि नारळ बघा केवढं किती काढलं याच्यात किती सहा झाले सहा आले काय सा येणारला झाले 20-22 केवढं जीव आता बघा नक्की ना 20-22 होय तर मस्त एकत्र उलो पूर्ण ह्याच्यातलं होतं एकत्र उलणार चला शेवट आजच्या दिवसातलं शेवट कुठलो चला दी एंड फायनल राऊंड तुळशी गडत आमचा बँडेज लावतो बरं आता उतारलो पाणी गळतं बाबल गेला अरे हो काय गेलो याच्यामुळे आवाज येतात ग्लोजमुळे आवाज नाही गेलो अरे गेलो अरे नारळ तू अरे नाही गेलो पाणी पडत लागत नाही नारळ गेला नाही गेलो अरे अरे नाही गेलो गेलो आवाज तसंच आहे. सेम येतो अजून हो घेतलंय मग प्रशंसा करा जरा तो चांगलं ना मग जीव केवढा होतो आता सरते शेवटी सगळ्या नारळांचा हिशोब परफेक्ट किती होते 150 नारळ परफेक्ट हिशोब गावला 150 नारळ 150 नारळ आणि आता कलेक्शन कॅश पण इलेली आहे सगळी सगळे टोटल फ्री मध्ये म्हणजे ज्यांच्या घेतले जीपे मारले सगळ्यांनी जीपे आणि कॅश कॅश मध्ये सगळं ओके मध्ये झाला 150 नारळ म्हणजे मी इल्यावर 150 नारळ ना त्याच्या आधी किती होते म्हणजे आता 200 होते हो 200 नारळ दोन 250 नारळ होय ह्या 200 तर दिवसात माझेच होते 500 होते 300 झाले हे 150 450 नारळ झाले जबरदस्त. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकणातली नारळी पौर्णिमा जवळ येली काय कशा पद्धतीने नारळ लढवले जातात संपूर्ण महिनाभर अगोदर ह्या नारळ लढवण्याची रेलचेल सुरू असतात परंतु जसजसे नारळी पौर्णिमेचे दिवस जवळ येतात तशी घाई गडबड सगळ्यांची खूप होतं हजारो नारळ या नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं लढवले जातात हजारो लाखो रुपयांची उलाढाल या काही एका महिन्यात होत असतात एक आनंद म्हणून एक उत्साह म्हणून हे नारळ लढवतात आणि खूप छान आपले कार्यक्रम जपतात कार्यक्रम पार पाडतात येणाऱ्या नारळी पौर्णिमेच्या तुमका खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ खैसून बघता असं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं.